नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता सायली ही सुभेदारांच्या घरामध्ये पाऊल टाकणार आहे. सायली ही लक्ष्मीच्या पावलांनी आता सुभेदारांच्या घरी येणार आहे आणि हे जेव्हा घडणार आहे तेव्हा मात्र खूपच जबरदस्त असा ट्विस्ट घडणार आहे, राडा घडणार आहे. कारण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कोणालाच कसलीच कल्पना नसते की इथं काय होणार आहे. सायली आणि अर्जुन जेव्हा सुभेदारांच्या घरात येतात तेव्हा सुभेदार पेटून उठलेले असतात आणि एक भयानक चूक त्यांच्या हातून घडणार आहे. ती अशी आहे की ते सायलीला हाताला धरून घराच्या बाहेर काढणार आहेत. जेव्हा ते सायलीला हाताला धरून घराच्या बाहेर काढणार असतात तेव्हा या सगळ्यावरती चैतन्य अर्जुन मिळून एक जबरदस्त प्लॅन करत आहेत आणि या सगळ्यामध्ये सायलीनं जे रौद्ररूप धारण केलेलं आहे ते पाहून तर कल्पना, पूर्णाजी यांना सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण सायलीनं ठरवलेलं आहे की आता शांत राहायचं नाही, आता मी गप्प बसणार नाही. कारण या सगळ्यांनी प्रत्येक वेळेस माझ्या भावनांशी खेळलेले आहेत, आता मी यांना शांत बसणार नाही. आणि हे सगळं करते ते म्हणजे तन्वी करते. ही गोष्ट तर सायलीला चांगलीच माहिती असते. त्यामुळं तिनं ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही. कारण तन्वीनं जे काय राडा घातलेला आहे त्यासाठी मी तिला कधीच माफ करू शकत नाही. हे सगळं सायलीने ठरवलेलं असतं. आणि मग जेव्हा अर्जुन आणि सायली जेव्हा रौद्ररूप धारण करते तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात. कारण त्यांनाच धक्का बसलेला असतो. कारण सायली असं काय करेल या गोष्टीवर कोणाचा विश्वासच बसत नसतो. आणि आत्तापर्यंत जी गप्प बसणारी सायली आहे तिने रौद्ररूप धारण केल्यामुळं पूर्णाजी आणि त्याचबरोबर इकडे कल्पना यांना तर खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण सायलीने प्रियाला अक्षरशः धक्के मारत घराच्या बाहेर काढलेलं आहे. आणि हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर सायली, अर्जुन सर्वजण घरी आलेले आहेत. सायलीचं स्वागत घरातले करायला तयार नाहीत. सगळेजण म्हणत असतात की नाही अर्जुन, तू तिला घेऊन आलेला आहे पण आम्ही तिला या घरामध्ये घेणार नाही, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही हे करू शकत नाही. कारण काहीही झालं तरी सायली ही माझी बायको आहे आणि माझ्या बायकोच्या बाबतीत तुम्ही असा डिसिजन घेऊ शकत नाही. कारण सायली ही याच घरात राहणार आहे आणि मी कोर्टाने तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी सांगू शकतो, असं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात. कारण अर्जुनने काहीही केलं तरीही मेन मुद्दा मांडलेला असतो तो म्हणजे सायली ही अर्जुन सुभेदारची बायको आहे आणि या घरात राहण्यापासून तिला कोणीही अडवू शकत नाही, असं अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो. अर्जुनने एवढंच नाही तर बऱ्याच गोष्टींचं प्लॅनिंग अर्जुन सायलीने केलेलं असतं. कारण आता अर्जुनला सायलीला न्याय मिळवून द्यायचा असतो. आतापर्यंत अर्जुनने पाहिलेलं होतं की सायलीवरती अन्याय झालेला आहे. सायली एका शब्दाने काही बोलली नव्हती, ती घर सोडून निघून गेलेली होती. पण आता नाही, आता मी होऊ देणार नाही. कारण काही झालं तरीही सायली माझ्यासाठी काय आहे हे अर्जुनला चांगलंच माहिती आहे. म्हणून अर्जुनने ठरवलेलं आहे की सायलीच्या बाबतीत आता काहीही सहन करणार नाही. ह्या सर्व गोष्टी घडत असतात. तर इकडे सायली आणि अर्जुन दोघंही घरी आलेले आहेत. अर्जुनला माहिती असतं की सायलीचं स्वागत कोणीही करणार नाही आणि त्यामुळंच अर्जुनने एक मोठी गोष्ट केलेली असते. ती म्हणजेच अर्जुन येतानाच एका पिशवीमध्ये उंबरट्यावरती ठेवायला माप, तांदूळ, सुपारी, हळदी कुंकू, औक्षणाचं सगळं साहित्य घेऊन आलेला असतो. अर्जुनने जे केलेलं असतं ते पाहून तर सगळ्यांनाच धक्का बसतो. पूर्णाजी म्हणते की या मुलीला माझ्या घरामध्ये जागा नाही, तू हिला का घेऊन आलेला आहे. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी तू विसरतेस, अगं ती माझी बायको आहे, सायली अर्जुन सुभेदार, मिसेस सायली अर्जुन सुभेदार. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही विसरू शकत नाही की तिला या घरामध्ये येण्यापासून तुम्ही नाकारू शकत नाही. हे जेव्हा अर्जुन बोलतो तेव्हा पूर्णाजी म्हणते की अर्जुन जरा जास्त बोलायला लागलाय तो. अर्जुन म्हणतो की मी जास्त नाही बोलत, जे खरं आहे तेच मी बोलत आहे. आणि मी आता एकच गोष्ट ठरवलेली आहे, ती म्हणजे की ज्या गोष्टी तुम्हाला कळतात त्याच भाषेत मी सांगत आहे. मी बाकी काहीच करत नाही आहे. कारण माझ्या आईने आणि त्याचबरोबर माझ्या आजीने लहानपणापासून माझ्यावरती संस्कार केलेले आहेत की बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं, कधीही बायकोला एकटं पाडायचं नाही. कारण माझ्या डॅडांनी पण हे सगळं केलेलं आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र पूर्णाजी, कल्पना सर्वजण चिडलेले असतात. आणि मग अर्जुन हा बदललेला आहे. आता तर अर्जुन उलट उत्तर द्यायला लागलेला आहे. हे पूर्णाजीचं म्हणणं असतं
त्यावेळेस पूर्णाजीला पण उत्तर द्यायला अर्जुन मागं पुढं पाहत नाही. अर्जुन म्हणतो की जे खरं आहे तेच मी सांगितलेलं आहे, कारण आत्तापर्यंत माझ्या मम्माने आणि माझ्या आजीच्या संस्कारांमध्येच मी लहानाचा मोठा झालेला आहे. स्त्रीचा सन्मान करायचा ह्याच गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. मग अर्जुनने सायलीचा गृहप्रवेश करायचं ठरवलेलं असतं आणि त्या गृहप्रवेशासाठी अर्जुनने मापटं सगळं धान्य सगळं आणलेलं असतं. कुठल्या गोष्टी ठेवलेल्या नसतात. औक्षणासाठी ताटसुद्धा तो घेऊन आलेला असतो आणि हे सगळं तो करत असतो. तेव्हा मात्र खूपच जबरदस्त पद्धतीनं ह्या गोष्टी तो करत असतो आणि कोणाला विश्वासही बसणार नाही की अर्जुन हे सगळं काय करतोय. अगदी पहिल्या वेळेससुद्धा अर्जुनने सायलीचा रीतसर गृहप्रवेश केलेला होता आणि आत्ता दुसऱ्यांदा लग्न केलेलं आहे, तरीही अर्जुन सायलीचा सुभेदारांच्या घरामध्ये रीतसर गृहप्रवेश करत आहे. सायली माप ओलांडते आणि सुभेदारांच्या घरामध्ये पाऊल टाकते. सायली घरात येते आणि त्याचबरोबर घरातील कोणीच तिच्याशी व्यवस्थित बोलत नाही. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली चला वरती, चला आपल्या रूममध्ये आवरायचं आहे, गुरुजी येतीलच. असं बोलल्यानंतर घरातल्या सगळ्यांना आणखी धक्का बसतो की आता अजून काय वेगळं वाढून ठेवलं या माणसाने, हा प्रश्न पडलेला असतो. पूर्णाजी, कल्पना, प्रताप सगळेजण पाहत असतात आणि मग अर्जुन हाताला धरून सायलीला घेऊन पहिलं देवाच्या जवळ जातो. तिथं दर्शन घेतो. जोडीने दोघंजण दर्शन घेतात आणि त्यानंतर दोघंही आता निघालेले असतात, ते म्हणजे रूमकडे. त्यांची बेडरूम वरती आहे आणि वरती बेडरूममध्ये दोघंही निघालेले असतात. पाठीमागून चैतन्य त्या दोघांच्या बॅगा घेऊन येतो आणि हे सगळं पाहिल्यानंतर मात्र खूप मोठा धक्का असतो, तो म्हणजे सुभेदारांना. कारण अर्जुन अशा पद्धतीने वागेल हे त्यांनी स्वप्नातही विचार केलेला नव्हता आणि आज सुभेदारांसाठी एवढा मोठा धक्का अर्जुनने दिलेला असतो आणि अर्जुनने दाखवून दिलेलं असतं की काय करू शकतो. पूर्णाजी, कल्पना हे सगळेजण पाहत असतात आणि पूर्णाजी म्हणत असते की कल्पना तुझ्या डोक्यात काय चालू आहे नक्की. कल्पना म्हणते काय करू पूर्णाई, अर्जुन जे करतोय ते मला पटत नाही आहे, पण आपण त्यांना अडवू पण शकत नाही आहे, कारण आपल्याच आबरूची लक्तर वेशीवर टांगायची वेळ अर्जुनने आपल्यावरती आणलेली आहे, त्यामुळं मी त्याला अडवूही शकत नाही. हे म्हटल्याबरोबर पूर्णाजी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे प्रतिमा, कल्पना तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाई विचार करा ना तुम्ही, आजपर्यंत अर्जुनवरती संस्कार तर आपणच केलेले आहेत आणि आता ह्या संस्कारांप्रमाणे अर्जुन वागतोय तर आपणच त्याला दोष द्यायचा का. आपणच इतक्या वेळ दिवस म्हणत होतो ना. आणि त्याचबरोबर इकडे पूर्णाजी म्हणते तू काही कर, पण हे जे का तुझं चाललेलं आहे ते मला काही पटत नाही. आणि कल्पना पूर्णाजी बोलत आहेत. कल्पना म्हणत असते की पूर्णाई मी काय करू सांगा ना तुम्ही, मला कळतच नाही आहे की मी अर्जुनला दुखावू नाही शकत, कारण अर्जुनची अवस्था किती वाईट होते तुम्ही पाहिलेलं आहे आणि आता पण आपण अर्जुनला दुखावायचं म्हटलं तर मला हे काही पटत नाही. इकडे अस्मिताने आता चाडकेपणा चालू केलेला असतो, तो काय तिचा बंद नसतो. तिने तन्वीला फोन करते, कारण तन्वी आता तिची लाडकी तन्वी या घरची सून झालेली नाही, तिला खूप वाईट वाटत आहे. मग तिने तन्वीला फोन केलेला आहे आणि तन्वीला सांगितलेलं आहे की तन्वी आत्ताच्या आत्ता तू इकडे निघून ये, कारण काही झालं तरी तुला माहीत नाही आहे इथं काय घडत आहे. तन्वीला असं सांगितल्यानंतर तन्वी म्हणते काय झालं आहे. तेव्हा ती सांगते की तुला नाही माहिती, कारण आत्ता जर तू इथं आली नाही तर एक मोठा अनर्थ घडू शकतो, कारण अर्जुन त्या मुलीला घेऊन घरी आलेला आहे आणि त्या सायलीला घेऊन तो घरी आलेला आहे आणि तो सगळ्यांचं मन जिंकणार एवढं लक्षात ठेव आणि पूर्णाई तिचा सून म्हणून स्वीकार करेल. पण काही झालं तरी तुला इथं यावंच लागेल, कारण पूर्णाजीने जर तिचा स्वीकार केला तर तुझी परत काहीच नाही. काही कर आणि तू इथं ये, पूर्णाजीचं मन वळव, जे काय झालेलं आहे त्याबद्दल, त्यामुळं पूर्णाजीच्या मनात तुझ्याबद्दल सहानुभूती आहे. हे सगळं तिला अस्मिता सांगत असते आणि हे अस्मिताने सांगितल्यावरती प्रियाला तर भारीच वाटतं, तिला एकदाच घरी यायचं असतं. आणि इकडे सायली छान तयार झालेली असते आणि कल्पना तिथे येते आणि म्हणते की अर्जुन गुरुजी खाली आलेले आहेत, तू गुरुजींना का बोलवलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो पूजा आहे, सायली घरामध्ये आली ना, मग ते सत्यनारायण का काही पूजा असते ना लग्नानंतरची, ती पूजा मी ठेवलेली आहे. मला माहिती होतं तुम्ही कोणीच काही करणार नाही आमच्यासाठी आणि सायलीसाठी, म्हणून मी आधीच गुरुजींना सांगितलेलं होतं. गुरुजींना फोन करून टायमिंगही दिलेलं आहे, मुहूर्त ठरलेला आहे. तर कल्पना म्हणते की अर्जुन तुला कळतंय का, तू आधी आम्हाला एकदा बोलायचं तरी होतं या विषयावरती, तू काय करतोयस हे तुला कळत नाही आहे का. तेव्हा अर्जुन म्हणतो मी काहीच चुकीचं करत नाही आहे, मी अगदी योग्य तेच करत आहे, कारण माझ्या बायकोचं स्वागत मी केलं पाहिजे, जे विधी आहेत ते सगळे मी केले पाहिजेत, कारण तुमच्याकडून मी अपेक्षाच करत नाही. मला माहिती आहे तुम्ही आमच्यासाठी काहीच करणार नाही, त्यामुळं मी ह्या गोष्टी करत आहे, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे कल्पना म्हणत असते म्हणजे तू आता हट्टीपणा करायचं ठरवलेलंच आहे का.
अर्जुन म्हणतो गुरुजी आलेत ना, वेळ होतोय, आपल्याला गेलं पाहिजे. असं म्हणत अर्जुन आता खाली जायला निघतो. सायलीला म्हणतो की सायली चला लवकर, कारण उशीर होत आहे, आपल्याला पूजेची तयारी करायची आहे. असं म्हणत तो गेलेला असतो. त्याचबरोबर बायकाही आलेल्या असतील, आज पूजेसाठी त्यांना आपण बोलवलेलं आहे ना, असं अर्जुन सांगत असतो. आणि मग ते दोघंही खाली येतात. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण तिथे आलेली असते ती म्हणजे तन्वी. अर्जुन विचार करत असतो की ही तन्वी इथे का आलेली आहे, कारण तन्वीने इथे यायची काहीही गरज नव्हती. तन्वीला कोणी बोलवलेलं आहे? त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की मी बोलवलेलं आहे, आणि तन्वी केव्हाही कधीही या घरामध्ये येऊ शकते, ती माझी नात आहे, असं पूर्णाजी ठणकावून सांगत असते. पूर्णाजी म्हणत असते की काहीही झालं तरीही तन्वीला या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र सगळेजण पाहतच असतात. सायलीला पण धक्का बसलेला असतो, पण एवढ्यावरती आता थांबणं चालणार नसतं. तेव्हा बायका आलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर अर्जुन पण तिथे असतो. गुरुजी म्हणतात की हा तुम्ही मला सांगितलेलं होतं ना अर्जुन सर, मी त्या वेळेवर आलेलो आहे, आपण तयारीला सुरुवात करूया का? तेव्हा तो सांगतो की हो नक्की, आपण सुरुवात करूया, आणि पूजेचा मुहूर्त ठरलेला आहे ना, त्या मुहूर्तावरच पूजा होणार आहे. चला मग. बाकीच्या बायका आलेल्या असतात, त्या सगळ्यांना सायली हळदी कुंकू लावते. आणि आता कल्पनाकडे काहीही ऑप्शन नसतो, कारण काहीही झालं तरीही कल्पनाला घराची इज्जत महत्त्वाची असते. त्यामुळं कल्पना काहीच बोलत नाही, सगळ्यांच्या समोर शांत राहते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की गुरुजी म्हणतात की एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली. गुरुजी असं म्हणता क्षणी अर्जुन म्हणतो काय झालं? नाही, पूजेची सगळी तयारी झालेली आहे, सगळं झालेलं आहे, तुम्ही दोघांनी पूजेला बसा, कारण 1 तासामध्ये ही पूजा होणं गरजेचं आहे, त्यानंतरचा मुहूर्त चांगला नाही, असं गुरुजी सांगत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो असं आहे का? आणि मग गुरुजींना म्हणतो की चला लवकर पूजेला सुरुवात करा, सायली बसा तुम्ही पूजेला, असं गुरुजींच्या समोर अर्जुन सायलीला सांगतो. सायलीला पूजेला बसवतो. दोघंही पूजेला बसलेले असतात. आणि त्याचबरोबर अर्जुन आणि सायली यांची सत्यनारायणाची पूजा सुरू झालेली असते. आणि घरातल्या कोणाला कसलाच ऑप्शन नसतो. कल्पना पण त्या पूजेमध्ये सामील झालेली असते, कारण पूजेमध्ये सामील नाही झाली तर घराची इज्जत चव्हाट्यावर येणार असते. पूर्णाजी मात्र रागानेच पाहत असते. पूजा संपन्न होते, सगळं व्यवस्थित चालू असतं. अर्जुनने सुट्टी घेतलेली असते, पण आता उद्यापासून त्याला ऑफिसवर जॉईन होणं गरजेचं असतं, कारण खूप दिवस झालं ऑफिसपासून तो लांब राहिलेला असतो, ऑफिसला तो गेलेला नसतो. त्यामुळं त्याला ऑफिसला जाणं गरजेचं वाटत असतं, कारण ऑफिसला जाऊन बरेच दिवस झालेले आहेत, केसेस पेंडिंग आहेत, आणि लवकरात लवकर ऑफिसमध्ये जॉईन होऊन बाकीच्या गोष्टी करणंही तेवढंच गरजेचं आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि अर्जुन ऑफिसला जायला निघणार असतो. इकडे घरात सर्वजण असतात आणि त्याला माहिती असतं की सायलीवर त्याचा पूर्ण विश्वास असतो. त्याने सायलीला सांगितलेलं असतं की काही झालं तरीही या घरातील लोकांना काही वागायचं, कसं वागायचं तसं वागू द्या, मिसेस सायली तुम्ही शांत राहायचं, आणि त्यांनी तुम्हाला कुठेही त्रास दिला, काहीही झालं तरीही त्यांना काही बोलायचं नाही, त्यांना कसं राहायचं आहे तसं राहू द्या. आणि त्याचबरोबर इकडे सगळे आता अर्जुन ऑफिसला गेलेला आहे, तन्वी आलेली आहे. आणि तन्वी म्हणते की पूर्णाजी हिला काय घरात ठेवले, आत्ताच्या आता हिला घराबाहेर काढ, कारण हिला खूप वाटत आहे ना, हिला कळत नाही आहे, हिला प्रत्येक वेळेस असंच वाटत राहतं की हिनं ज्या पद्धतीनं वागल त्याच पद्धतीनं गोष्टी घडल्या पाहिजेत. आता हिला आत्ताच्या आत्ता आपण घराबाहेर काढूया, म्हणजे कळेल हिला काय होणार आहे ते, असं म्हणत ती सांगत असते. आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही हिला आत्ताच्या आत्ता आपण घराबाहेर काढायचं आहे, आणि अर्जुनला कधी कळणार आहे. आणि ही पण काय अर्जुनला सांगणार नाही आहे, कारण काहीही झालं तरीही हिने अर्जुनला सांगायचं धाडस मात्र करणार नाही आहे, हे मला माहिती आहे, कारण तेवढं तर मी तिला ओळखत आहे. तेव्हा सायलीला हाताला धरून प्रिया सायलीला घराच्या बाहेर काढत असते. पूर्णाजी, कल्पना सर्वजण तिथं असतात. कल्पना म्हणत असते की पूर्णाई असं करू नका तुम्हाला माहीत नाही आहे ना अर्जुनचा स्वभाव कसा आहे ते, कारण अर्जुन जर भडकला तर काही खरं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा, काही झालं तरी असा डिसिजन तुम्ही घेऊ नका, हे ती सांगत असते. पण तन्वीच्या हट्टापुढे पूर्णाई काहीच करू शकत नाही. तन्वीने हट्टच असा केलेला असतो, आणि त्या हट्टामुळे आता त्यांनी सायलीला घराच्या बाहेर काढायचं ठरवलेलं असतं. आणि त्या दोघीजणी सायलीला घराबाहेर काढत असतात. त्यांना फूस लावायला असते ती म्हणजे अस्मिता. आणि मग सायलीला खूप राग येतो, आणि सायली तशीच सनकन कानाखाली वाजवते ती प्रियाच्या, आणि म्हणते की चालती हो, हे घर माझ्या नवऱ्याचं आहे, हे घर माझं आहे, या घरावरती माझा हक्क आहे, आणि तू आत्ताच्या आत्ता निघायचं आहे. खूप दिवस झालं मी तुझं सहन करत आहे, पण आता नाही, आता माझ्या नवऱ्याच्या सोबत मी इथं राहणार आहे,
आणि काहीही झालं तरी तुझे हे जे काय नाटकं झालेले आहेत ती बंद करायची आहेत आणि आत्ताच्या आत्ता निघायचं आहे असं म्हणत सायलीने तिला धक्के मारत घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि तिला तिची लायकी दाखवलेली आहे. आणि तेव्हा मात्र पूर्णाजी कल्पना यांना धक्का बसलेला असतो. तेवढ्यात अर्जुन तिथं आलेला असतो. पूर्णाजी म्हणत असते, तुला कळतंय का तू काय वागतेस? तेव्हा अर्जुन म्हणतो की ती काहीही चुकीचं वागत नाही आहे, कारण माझ्या बायकोला घराबाहेर काढण्याचा अधिकार तिला कोणी दिलेला आहे. माझ्या बायकोला कोणीही घराच्या बाहेर काढू शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि तन्वी तर मुळीच नाही. आणि जर तुम्ही कोणी असं केलं तर मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करणार आहे. चैतन्य पण तिथं आलेला असतो. चैतन्य म्हणत असतो की सायली बहिणीशी जर कोण असं वागत असेल तर आम्ही शांत राहणार नाही, कारण डोमेस्टिक व्हायलन्सची जर केस दाखल केली तर काय होऊ शकतं हे तुम्हाला सेपरेट सांगायला नको आहे. आणि तन्वीचं जे वागणं चुकत आहे तिला जर पूर्णाजी तू प्रत्येक वेळेस खत पाणी घालत असशील तर आम्ही शांत राहणार नाही, असं या तिघांनी ठरवलेलं असतं. आणि सायलीचं जे रौद्ररूप आहे ते पाहून पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना यांना धक्का बसलेला असतो, कारण आजपर्यंत सायली अशी कधीच नव्हती आणि आज हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात. आणि मग चैतन्य, अर्जुन त्याचबरोबर सायली वरती येतात. चैतन्य म्हणतो की आता ह्या तन्वीचा खरा चेहरा आपण समोर आणायचा आहे, तिच्या विरोधातले पुरावे आपल्याला गोळा करायचे आहेत. काहीही झालं तरी हे सगळे पुरावे आपल्याला या घरातील सर्वांच्या समोर सादर करायचे आहेत आणि तन्वीचा हा जो घाणेरडा चेहरा आहे तो सर्वांच्या समोर आणायचा आहे. आणि अर्जुन, कोणतीही मदत लागली तर मी यासाठी तुझ्यासोबत आहे आणि आपण त्या तन्वीची वाट लावायची आहे, असं अर्जुनला तो स्पष्टपणे सांगत असतो. अर्जुननेही ठरवलेलं आहे की आता तन्वीला सोडायचं नाही, कारण आत्तापर्यंत तिच्यामुळं सायली यांना खूप त्रास सहन करायला लागलेला आहे. त्याचबरोबर मधुभाऊंनाही त्रास सहन करायला लागलेला आहे, हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे. आणि अर्जुन, चैतन्य, सायली या सगळ्यांनी एक विडा उचललेला आहे, तो म्हणजे की तन्वीचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणायचा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.